गेल्या 30 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आकारी पडीत जमिनींच्या प्रश्नावर आता श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झालाय। उच्च न्यायालयाचा निकाल आणि मंत्रिमंडळाचा निर्णय होऊन 1.5 वर्ष उलटले तरीही त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं आज 9 गावातील शेतकऱ्यांनी ॲडव्होकेट अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढत शहरातील महात्मा गांधी चौकात गेल्या 3 तासांपासून आत्मक्लेश आंदोलन केलं। गेल्या 3 दशकांपासून आकारी पडीत शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे। उच्च न्यायालयाचा निकाल आणि तत्कालीन एकनाथ शिंदे यांच्या सरकारने घेतलेल्या निर्णयास 1.5 वर्ष उलटूनही प्रत्यक्षात अंमलबजावणी न झाल्यानं मागील 3 तासांपासून रखरखत्या उन्हात शेतकरी रस्त्यावर आंदोलन करत आहेत। विशेष म्हणजे आजच्या आंदोलनात महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिरूपं धारण करून शेतकरी सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी जर लोकशाही मार्गाने न्याय मिळत नसेल तर यापुढील आंदोलन शहीद भगतसिंग यांच्या क्रांतीच्या मार्गाने होईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजित काळे यांनी दिलाय। आकारी पडीत हा विषय गेल्या 106 वर्षाचा असलेला विषय। ब्रिटिश काळात जमिनी घेतल्या होत्या, त्या जमिनी परत देण्याच्या बोलीवर घेतल्या गेल्या होत्या, परंतु दुर्दैवाने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील या जमिनीच्या बाबतीत निर्णय झाला नाही। त्याच्यामुळे गेल्या 30-40 वर्षापासून आकारी पडीत लोकांचा संघर्ष आहे। आता हा संघर्ष अंतिम टप्प्यात आलेला आहे, कारण की उच्च न्यायालयाने 14 ऑगस्ट 2024 रोजी शेतकऱ्यांना जमिनी परत करा अशा स्वरूपाचा निर्णय दिलेला आहे। त्या निर्णयाच्या अधीन राहून मंत्रिमंडळाने देखील 24 मध्ये मंत्रिमंडळ समितीने आणि स्वतः मंत्रिमंडळाच्या कमिटीने हा निर्णय घेऊन सांगितलं की याच्यामध्ये या जमिनी शेतकऱ्यांना दिल्या गेल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी कायद्यामध्ये दुरुस्ती करणं गरजेचं आहे। त्याच्या स्वरूपाचा ठराव देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आणि त्याच्यानंतर मात्र इतकी राजकीय अनास्था आम्हाला गेल्या 1.5 वर्षापासून पाहतोय आम्ही की सत्तेमध्ये असलेली माणसं ज्यांच्या हातामध्ये सगळ्या हा निर्णय करण्याची क्षमता आहे, ज्या लोकांनी आजपर्यंत बरेच काही निर्णय घेतले परंतु शेतकरी हिताचे कोणते निर्णय घेतल्याचा आम्हाला पाहायला मिळत नाही। आम्ही आशेवर होतो की 1.5 वर्ष झालं, कधी आता तरी शासन आमच्या बाजूने निर्णय घेईल। आधीचे निर्णय झालेले असताना सुद्धा कमीत कमी 40 चक्रा आम्हाला मुंबईला मारावा लागल्या, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या मंत्री महोदयांना सांगून ही गोष्ट समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यातनं काही आम्हाला आजपर्यंत यश आलं नाही। म्हणून आज आम्ही असं ठरवलंय की शासनाला जर जाग आणायची असेल, जे एसी मध्ये बसलेले मंत्री महोदय आहेत, मुख्यमंत्री महोदय आहेत, त्यांना जर आता या अडचणीची लक्षात घ्यायचं असेल तर आम्ही उन्हात बसणं आणि महात्मा गांधींनी जे आम्हाला आंदोलनाचं हे करून दिलं त्याच्यासाठी आम्हाला रस्त्यावर बसून आत्मक्लेश करायचा आहे। त्याच्यासाठी प्रतिकात्मक म्हणून आम्ही महामानव आंबेडकर आणि महात्मा गांधी यांना आम्ही आज प्रतिकात्मक स्वरूपात इथं स्टेजवर बसवलेलं आहे आणि त्यांच्यापुढं आम्ही उन्हात बसलोय की तुम्ही दिलेलं स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने आम्हाला मिळालं का, याच्यासाठीचा आमचा हा आत्मक्लेश आहे आणि म्हणून आम्ही आज आत्मक्लेश आंदोलन करतोय। याच्या पुढची दिशा मात्र आम्हाला आता या आंदोलनाच्या संध्याकाळच्या घटकेमध्ये आम्हाला ठरवायची आहे की कदाचित आज आम्ही महात्मा गांधींच्या माध्यमातून, आंबेडकरांच्या माध्यमातून हा विषय पुढे घेतलेला आहे। हे आंदोलन आम्हाला राज्यभर न्यायचं आहे, राज्यामधल्या प्रत्येक शेतकऱ्याला हे दाखवून द्यायचं आहे की बाबा तुझ्यासाठी लोक राहिले नाही, आता तुझा संघर्ष तुलाच करायचा आहे। आणि त्याच्यामुळं आम्ही आज आंदोलनाला इथून सुरुवात करतोय। भविष्यातलं हे आंदोलन मात्र मी आपल्या माध्यमातून सरकारला सूचित करतो की जर हे आंदोलन आम्हाला या महिन्याभराच्या आत या जमिनी आमच्या देण्याचा निर्णय शासनाने घेतला नाही तर याच्या पुढचं आंदोलन मात्र कदाचित असं भगतसिंग आणि यांनी जे आंदोलन देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलं ते आंदोलन आम्हाला करावं लागेल, ही आपल्या माध्यमातून मी सरकारला सूचना करतो। आकारी पडीत जमिनीच्या प्रश्नासाठी आजच्या या आंदोलनानं भविष्यातील राज्यव्यापी ठिणगी टाकली असून सरकार आता यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।